बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। अंबादास दानवेंच्या एका व्हिडिओनं सध्या खळबळ उडाली आहे। पैशांच्या बंडलसह आमदाराचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। व्हिडिओतील आमदार कोण आहे असा दानवेंनी ट्विट करत सवाल उपस्थित केलाय। ट्विट टेक्स्ट त्यामुळे अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ सध्या पोस्ट केलेला आहे। त्यामुळे अंबादास दानवेंनी नेमकं ट्विट काय केलं ते आपण पाहतो। या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाहीये, बाकी सगळं ओके। जनतेला जरा सांगा, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत? पैशांच्या गड्ड्यांसह ते काय करतायत? आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतो माझा सहकारी विजय शिडे सध्या आपल्यासोबत जोडला गेलेला आहे। विजय, अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे, नेमकं काय त्यांना दाखवायचं? हा व्हिडिओ खरा कुठला, म्हणजे कधीचा हा व्हिडिओ आहे? आत्ताचा आहे की जुना आहे व्हिडिओ? नक्कीच सिद्धे, जर पाहिलं तर या प्रकरणी अद्याप पुष्टी करण्यात आली नाही। मात्र माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून हा व्हिडिओ जो आहे तो आज ट्विट करण्यात आलेला आहे। या ट्विटमध्ये जर पाहिलं गेलं तर आमदार आहे आणि एक मुलगी आहे। व्हिडिओ कॉलमध्ये व्हिडिओ जो आहे तो सुरू आहे। या व्हिडिओमध्ये जर पाहिलं गेलं तर सदरील जे आमदार आहेत त्यांच्या पैशाच्या गड्ड्या असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे व्हिडिओ ट्विट केलेला आहे। सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे असं देखील त्यांनी म्हणलेलं आहे। त्याचबरोबर हे आमदार कोण आहेत हे देखील फडणवीस साहेबांनी आणि मुख्य शिंदेंनी सांगावे असं देखील त्यांनी आता या ट्विटमध्ये म्हणल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर विधान भवनामध्ये जे आहे ते आता विरोधी पक्षनेता नाही, त्यामुळं अंबादास दानवे जे आहे ते संपूर्ण माजी विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असल्याचं आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती त्यांच्याकडून ट्विट जे आहे ते करण्यात आलेलं आहे। सत्तेधारीतील आमदारांनी सांगावं सरकारकडे पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। मागील देखील काही दिवसापूर्वी त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांचा पैशाचा व्हिडिओ जो आहे तो देखील ट्विट केल्याचा आपल्याला समोर आला होता आणि पुन्हा एकदा सत्तेधारीतील आमदार जे आहे ते आता पैशाच्या गड्ड्यासह काय करतात असा प्रश्न जे आहे ते त्यांनी विचारलाय। मात्र जनतेचे पैसे आणि कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडे पैसा नसल्याचा प्रश्न जो आहे तो त्यांनी आता उपस्थित केलेला आहे। सिद्धेश, पण विजय, याच्यामधून नेमकं अंबादास दानवेंना साध्य काय करायचं? आणि या संदर्भात जेव्हा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे, सत्ताधारी पक्षाकडून या संदर्भातलं काही खुलासा किंवा स्पष्टीकरण आलंय का? अद्याप या बाबतीत कुठले सत्तेधारी पक्षाकडून खुलासा करण्यात आलेला नाही। मात्र सरकार जे सांगत आहे पैसे नाही किंवा कर्जमाफीसाठी वेळ लागत आहे असं सरकारचं उत्तर येत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आता माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे केलेलं आहे की सत्तेधारी आमदाराकडे एवढे पैसे आहेत। पण विजय, या व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत एका व्हिडिओमधून, नेमकं त्यांच्याकडून काही त्यांच्याशी बातचीत करण्याचा तू कधी प्रयत्न केलायस का? आणि त्यांच्याकडून काही खुलासा करण्यात आलाय का? नक्की जर पाहिलं तर थोड्याच वेळापूर्वी हा व्हिडिओ जो आहे तो आता त्यांनी सोशल मीडियाच्या हँडलवरती टाकण्यात आलेला आहे। या बाबतीत त्यांच्याशी पुढली चर्चा जी आहे ती अद्यापही करण्यात आलेली नाही। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय अंबादास दानवेंच्या व्हिडिओनं सध्या खळबळ उडालेली आहे। अंबादास दानवेंच्या व्हिडिओनं खळबळ उडाल्यानं सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। पैशांच्या बंडलासह आमदाराचा एक व्हिडिओ दानवेंनी पोस्ट केलाय। हा आमदार नेमका कोण आहे असा सुद्धा सवाल त्यांनी ट्विटमधून विचारलाय।